मला माहिती आहे तुला असं वाटतंय की मी हे करू नये, परंतु मी करणार आणि तू थांबवणार नाहीस मला. ठीक आहे, तुम्हाला जे बरोबर वाटते ते तुम्ही करा आणि मला जे बरोबर वाटते ते मी करणार. पण चालली कुठे आहेस तू? आताच बोलले की मी तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा आणि मला जे करायचं ते मी करणार. म्हणजे शोभानं आपल्या पतीला पळवून लावलं. बरोबर नाही केलं आपल्या नवऱ्याला पळवून लावून. नवरा माझा होता ना, तर निर्णय भी म्या घेतला. यात तुमचं काय घेणं देणं? अरे पण दीपकचा बाप असल्याच्या नात्यानं तरी नाही पळविलं पाहिजे ना. नवरा तुझा होता, पर बाप तर दीपकचाच होता. तुझा बाप तर नव्हता. कमीत कमी आपल्या बापासंग तरी राहिला असताना. बापापासून लांब राहून एका मुलाला कसं वाटतं ते माझ्यापेक्षा अजून कुणाला समजेल. बाळा दादा, तुम्ही काही बोलू नका. तुमच्या बाबांसारखे नाही आहेत माझे बाबा. बरं झालं ते गेले. दीपक, मला असं वाटतं ह्या विषयावर अजून बोललं नाही पाहिजे. शोभा काकू पुरुषोत्तम काकांचा स्वीकार नाही करत. विषय संपला आणि ते चाळ सोडून निघून गेले. याचा अर्थ हाच होतो की त्यांच्यात माफी मागण्याची आणि बोलण्याची सुद्धा क्षमता उरलीच नाही. खोटं. थांब तिथंच. पुण्यांदा आलास? आता काय करायला आलायस? ध्यानात आहे ना मी काय बोलले होते? ते तुला गाजरालाही आवडतो ना, तर मी गाजरा आणलाय तुझ्यासाठी. माफ कर आणि घे याला. मला तुझ्याकडनं काय न ग? चोरीसाठी बी माफी मागतो. वय मी स्वतः सांगतो तुम्हासनी, का म्या चोरी केली होती. म्या अन शोभा आपापलं पैक जमा करायचो. का एक दिन पैक जमा करून त्यात शोभाचं दागिनं मिळून चाळीत खोली घेणार. पर दारू आणि कोठ्याच्या नादानं म्या ते समद पैकानी दागिनं घेऊन पळून गेलो. त्यासाठी बी म्या माफी मागतो. जायत ना, निघून जा. म्या दिलेला गजरा फेकून दे, नाहीतर मला फेकून दे, पर जवळ जिथं आहे नाही जाणार हितनं. आणि होय, मेलो तर फेकून दे माझं शव. पुरुषोत्तम काका, विचित्र गोष्ट आहे ना. 12 वर्षाच्या आधी देखील असाच गजरा असेल. हेच तुम्ही होता. शोभा काकी पण ह्याच होत्या. परंतु त्यावेळी तुमच्या दोघांच्या नात्यात गजऱ्याचा सुवास होता, जो आज नाहीये.
सुकलेल्या पानांपेक्षाही ज्वलनशील नाती असतात. नात्यांमध्ये चुका तर माफ केल्या जातील, परंतु पाप नाही. पापाची एक ठिणगी नात्याला संपवू शकते, जाळू शकते. त्यासाठी आज मला तुमच्यावर राग नाही, तुमची दया येते. भीमराव, पाप केलंय तर पश्चाताप बी करन, पर जाणार नाही इथनं. तू कुठे चालली आहेस रमा? येतेच. तोपर्यंत करायचं होतं ते त्याची तयारी करा. हे भीमरामामध्ये काय झालेलं आहे? बाबा, बाबा, ही रमा कुठे चालली? जाऊ दे, तिला जिथे जायचंय तिथे. आपल्याला काय करायचंय? आपल्याला तर फक्त एवढंच बघायचंय की तो भीमराव तख्ता घेऊन बाहेर येतोय की नाही. असं वाटतंय की भीमराव तख्ता घेऊन निघणार आहे. त्यामुळे रमा काही ना काही उपाय शोधायला गेली आहे, जेणेकरून भीमने आपली अट मान्य करू नये. करू दे त्या रमाला उपाय. जेवढे पाहिजे तेवढे उपाय शोधू दे. जेवढं माझं आकलन आहे त्या भीमरावला, जर का त्याने एकदा निश्चय केला तर तो त्या कामाला नक्कीच पूर्ण करतो. तुम्ही बघाच, तो तख्ता घेऊन नक्कीच येणार. चांगलं वाटेल त्या भीमरावला हरताना पाहून. मजा येईल. मी ठरवलंय बाबा, मी त्यांची अट मान्य करणार. रमाने विरोध केला, तुम्हाला देखील विरोध करायचा असेल तर तुम्ही करू शकता, परंतु मी तर मान्य करणार. कारण हाच एक मार्ग उरलाय माझ्याकडे. हे बघ पोरा, कुणाच्या तरी मूर्खाटीला शरण जाशील. अजून लोक पण तुला त्यांच्या आटीवर झुकवायला लागतील बघ, आणि त्यांना तू हळूहळू कमजोर होशील बघ. मी कमकुवत झालो तर चालेल बाबा, परंतु माझ्यामुळे अजून लोक जखमी होतील तर ते नाही चालणार. जाऊ द्या मला. की रमा काय करायला गेली आहे माहित नाही. आज रमा भीमला थांबवू शकल का नाही. ऐका 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 ऐका, लवकर या सगळेजण. हे बघा, या लवकर या. हे बघा, याच्या हातात काय आहे बघितलं तुम्ही समजांनी? बघा 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 बघा, याच्या हातात काय आहे बघा तुम्ही समजा लोक. अच्छा, तर चालले होते हे क्रांती करायला, पर 2-4 लोक मार खाऊन परत आली तर म्या बी भीम हाय बदल्यात. फक्त म्याच भीमराव हाय बनलं बघा.
तर मग काय हितनं रस्त्यावर गड्यात तख्ता अडकून जाणार. चला चला आम्ही बी येतो तुमच्या संग. भीमपुरा, मला असं वाटतंय की ह्यो योग्य निर्णय नाहीये. नाही बाबा, हाच योग्य निर्णय आहे. जाऊ द्या मला. होय तर मग जा, महत्वाचं काम लवकर करायचं असतं. जा 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 की. जातोय. जाऊच शकणार नाही तुम्ही. जाऊन तर दाखवा. हे बघ रमा, ह्यावेळी तू देखील मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. भीम, हे योग्य नाही आहे. वाय भीम, भीम, आजवर म्या तुला असं हारताना नाही बघितले आणि आज बी नाही बघू शकत. त्यामुळे नग करू समज. हे बघ दादा, मला तुमच्या सर्वांच्या भावना कळतायत, परंतु मला हे करायलाच हवं. मी नाही थांबू शकत. तुम्ही तर जाऊच शकणार नाही. रमा, तुमच्यामधलं कोणीच मला थांबवू शकत नाही. तुम्हाला थांबवत बी नाही आम्ही. तुम्हाला तर तुमचे लोक थांबवतील. काय? भीमराव आहे, 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 भीमराव आहे. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. भीमभाऊ, तुम्ही तुमच्याच माणसांचा सामना करा आणि तरी बी तुम्हाला जायचं असेल तर जावा. हे बघा, तुम्ही मला समजण्याचा प्रयत्न करा. भीम, तू जाणार आहेस का नाहीस? फक्त एवढंच सांग. हो, मी जाणार. दारी तर सांभाळून ठेवली असता तू. बाबा, तुम्ही इथे बसलाच, मी तुम्हाला घरी शोधत होतो. काय झालं? तू एवढा चिंतेत काय? ओ बाबा, ते आत्ताच चाळीत नवीन नाटक सुरू झालंय. काय झालं? भीमच्या जातीचे लोक आले आणि असे त्याच्या समोर असे जमिनीवर बसले. आता माहिती नाही हे काय नवीन नाटक आहे. हे सगळं काय करताय तुम्ही? रमाने आमासनी सांगितलं होतं का लहानपणी जेव्हा तुला शाळेत जाऊ दिलं जात नव्हतं ना, तेव्हा तू अशाच प्रकारे संप करायचास. आणि मग आपलं बोलणं कबूल करून घेण्याची ही एकच पद्धत आहे तुझी. सत्य आणि अहिंसे संग आपलं बोलणं पटवून देणं आणि कबूल करायला लावणं. बस आम्ही तेच करतोय आणि हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय भीमराव. हे बघा, जर मी नाही गेलो तर ती तुमच्यासाठी अडचण होईल. जर तू गेलास तर आम्ही समधी मुंबई सोडून निघून जाऊ. काम धंदा भाकर तुकडा समजा सोडून जाऊ. कारण तुला कळायला हवं का मुंबई सोडून जाण्याची जी परिस्थिती आमच्या समध्यांवर जी उद्भवलेली आहे ना, ती तुझ्यामुळे आलेली आहे. कारण तू आमचं बोलणं नाही ऐकलंस. हे काय बोलतायत? बस भीमराव, आम्ही समज तुझ्या सोबत आहोत कारण तू मजबूत बनावस, यासाठी नाही की तू कमजोर बनावस. आणि तुझा पराजय फक्त तुझा पराजय नसल भीम, आम्हा समध्यांचा असत. अजून एक गोष्ट, आम्ही जखमी होऊ शकतो पण हार नाही मानू शकत. होय भीम, आम्ही जर 2-3 मेलो तरी ना, तरी आमसनी काय बी दुःख होणार नाही.
पर तू असं त्यांच्या समोर हरणार नाहीस. बस. असं वाटतं या सर्वांना मारच खायचा आहे. हा तर मग या लोकांना शोधून शोधून मारूया. ती म्हण ऐकली आहे ना की लात खाणारे भूत बोलणे ऐकत नाहीत. मी हे सगळं तुमच्यासाठीच करतोय. जर मी नाही गेलो तर ते मारतील तुम्हा सर्वांना, त्रास देतील. मी पण कधीच विचार केला नव्हता की हातात हा तक्ता घेऊन पूर्ण मुंबई फिरावा लागेल. आज देखील हा तक्ता घेऊन जर मी चाळीच्या बाहेर गेलो ना तर मेघनाथजी आणि त्यांच्या मुलांसमोर हरण्यासारखंच असेल. ह्या परिस्थितीचा उपाय बी आहे आमच्याकडं. पर आधी तू ह्यो तक्ता फेक. चांगलं आहे. आता जर मार खाण्याची व्यवस्था स्वतः करतायचा तर नंतर मार बी खाणार. विचार करा. विचार केला. तर मग मी पण ठरवलंय. सांगा काय उपाय आहे? रमा, तू सांग भीमाला की आम्ही समजाने मिळून काय निर्णय घेतलाय. एकत्रपणा हेच बोलता ना तुम्ही? बघितलं ना बाबा, मी बोललो होतो ती रमा काही ना काहीतरी उपाय नक्की शोधून काढेल. आता त्याच्यामुळे त्या भीमने तक्ता पण फेकून दिला. हे सगळेच्या सगळे मिळाले आहेत आपसातच. सोडणार नाही या सगळ्यांना. बोलता ना तुम्ही की आम्ही एवढी आहोत, पण जेव्हा एकत्र हो तेव्हा मोजू बी शकणार नाही. मग आलो एकत्र आणि असंच एकत्र फौजदार साहेबांकडे जाऊ. फौजदार नाही ऐकले तर न्यायालयात जाऊ. एका दिवसात मुंबईत बातमी फिरवून देऊ आणि सांगू जेवढे बी खालच्या जातीचे लोक आहेत त्या समजांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जावं आणि सांगावं की मेघनाथ आणि त्यांची 2 पोरं आम्हाला मारतायत. या मुंबईमध्ये आमचा बी हिस्सा आहे आणि आपण जेव्हा एकत्र आपण म्हणणं मांडू ना तर त्यांना ऐकावंच लागेल. आणि आपण जेव्हा एकत्र होऊ ना तर ते आपल्याला तोडू शकत नाहीत. उलट शासन व्यवस्थेवर दबाव पडेल आणि ते सौता येऊन घेऊन जातील. आपल्या समजांना एकत्र होऊन काहीतरी करावं लागेल, तेव्हाच आपण जिंकू शकतो. वा रमा, वाह. तर आपलं शस्त्र असेल एकता. 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 तर आपलं शस्त्र असेल एकता. 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 आपलं शस्त्र असेल एकता.